राज्यात लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26,34,000 बहिणी अपात्र, 14,298 पुरुषांनाही योजनेचा लाभ घेतल्याचं समोर. अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारला 4,800 कोटींचा फटका. अपात्र ठरलेल्या अर्जदारांचा लाभ जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित. जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून पात्र उमेदवारांसाठी लाभ पुन्हा सुरू होईल. दोषींवर योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल. अदिती तटकरेंचं ट्विट. मुंबई गोवा महामार्ग पुढच्या वर्षी पूर्ण झालेला असेल. उपमुख्यमंत्री शिंदेंचा शब्द. तर महामार्गाला चुकीचे ठेकेदार मिळाल्यानं गोंधळ. शिंदेंकडून खंत व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. राज्य मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार. सकाळी 11:30 वाजता भेट घेणार. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार निमित्तानं परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. भाविकांसाठी रात्री 12 वाजल्यापासून मंदिर खुलं करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. श्रावणी सोमवार निमित्तानं पहाटे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा आणि अभिषेक. पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळमधील घृष्णेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून खबरदारी. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं भीमाशंकराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पहाटेची आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी केलं खुलं. कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपीला ताब्यात द्या, धडा शिकवू. मनसे पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेच्या दीपेश म्हात्रेंचा इशारा. वॉचमनला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झाला आज कोर्टात हजर करणार. उल्हासनगरमध्ये नाल्यावरील स्लॅबचं काम अर्धवट असल्यानं नागरिकांचे हाल. पाण्याच्या पाईपलाईनवरून विद्यार्थी आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास. कल्याणच्या खडकपाडा परिसरात नागरिकांचा खोदलेल्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास. भर पावसाळ्यात खोदून ठेवलेल्या नाल्याचं काम 15 दिवसापासून ठप्प. महापालिकेच्या नियोजन शून्य कामावर नागरिक संतप्त. शिंदेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले महेश गायकवाड पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची शक्यता. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. गायकवाड यांच्या संभाव्य पुनर्प्रवेशामुळे कल्याण पूर्वेतील राजकीय चर्चांना उधाण.